आजी हो एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला कळवलं बी नाही. बाळा, तुला काय आणि कसं कळवणार होते मी? तू इतकं छान यश मिळवून आनंदाने गावाला गेली होतीस. तिथे पोचल्या पोचल्या तुला तुझ्या आजोबांबद्दल कळलं. त्या धक्क्यातून तू सावरतेस ना सावरतेस तोवर तुझी आई तुला अचानक सोडून गेली. तू स्वतःच एवढ्या दुःखात होतीस. ह्या इथल्या गोष्टी सांगून मी तुला कसा त्रास देणार होते? आजी हो असं काय बोलतायत? तुमची आणि आजोबांची काळजी करणं हे माझ्यासाठी त्रासाचं नाही. मला केव्हा असं वाटणार बी नाही. आजोबा आजोबा इकडे बघा की मी आलोय. आजोबा तुमची कमळी घरी आल्या. ऐकताय ना हो तुम्ही? आजोबा आता तुम्हाला लवकर बरं व्हायचंय. हा सगळ्यांना हसताना खेळताना बघायचं की नाही. सगळ्यांसंग गप्पा मारायच्यात. माझ्या संग गप्पा मारायच्यात. माझी पूर्ण खात्री आहे आई तुळजाई तुम्हाला लवकरच बरं करेल. काका आजी नेमकं झालं तरी काय होतं? काय कळलं का? तपास लागला कोण होतं याच्या मागं? पोलिसांचं असं म्हणणं आहे की कदाचित हा अपघात असावा. पण आम्हाला काही ते पटलेलं नाहीये. आम्ही पोलिसांना तपास चालूच ठेवायला सांगितलंय. आणि मग डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर म्हणतात की नक्की काहीच सांगता येणार नाही. हे कदाचित उद्या सुद्धा बरे होतील किंवा कदाचित काही वर्ष सुद्धा लागतील. नाही मग आपण असंच म्हणायचं का आजोबा लवकरच बरे होणार. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. ते आजोबांना लवकरच बरं करणार. होय की नाही आजोबा? लई मज्जा करायची आपल्याला. अंगणात आपण कसं चहा प्यायचो. आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण लई मज्जा करू अंगणात पहिल्यासारखं. आजोबा आजी आओ आता आजोबांनी त्यांची बोटं हलवली. आजोबा तुम्ही ऐकताय ना आमचं? आजोबा बोला की. आजोबा अहो अहो आम्ही काय बोलतोय ते ऐकताय ना तुम्ही? हा आम्ही पाहिलं तुम्ही बोट हलवलीत ते. आम्ही काय बोलतोय ते कळतंय ना तुम्हाला? पाहिलं का कोण आलंय ते? आपली कमळी आली आहे तुम्हाला भेटायला. आजोबा मला माहित आहे तुम्ही किती जिद्दी आहे ते. खरं मी बी तुमचीच नात आहे. तुम्ही बघाच मी तुम्हाला लवकर बरं करणारच. ही मॅड आय हेट हर. तिच्यामुळे मला माझ्या फ्रेंड समोर इन्सल्ट झाला. आय जस्ट हेट हर. आणि हे सगळं कोणामुळे झालंय? त्या गावच्या कमळीमुळे. तिच्यामुळे तिने माझ्यावर राग काढलाय. नाही मला त्या कमळीला मारून टाकावं लागेल. तिला मारून टाकावं लागेल. हो बाळा शांत हो. असं नाही. हे बघ त्या कमळीचा राग करून काही उपयोगाचं नाहीये. राग त्यांचा करायचा जे तिच्या पाठीशी आहेत. कळलं का? व्हॉट डू यू मीन? क्लिअर बोल ना. हो? हो त्या कमळीची एवढी हिंमत कशी होती? कारण तिच्या पाठीशी कोण आहे? अन्नपूर्णा आहे, राजन आहे, ऋषी आहे. हे सगळे तिच्या पाठीशी असल्यामुळे तिची ही अशी मजल जाते. आणि म्हणून ती ते आपल्याला घाबरत सुद्धा नाहीये. हे सगळं तुला कळलं ना? मग कर ना काहीतरी. कर ना त्या रिशला त्या कमळीपासून लांब नाही ना. नुसतं रीशला तिच्यापासून वेगळं केलं म्हणजे झालं नाही ना. आता रीश सारखंच आणखीन जे जे कोणी तिच्या पाठीशी आहेत त्या सगळ्यांना तिच्यापासून असं वेगळं करावं लागेल. आणि एकदा का माणसाची हिंमत संपली त्याला असं जाणवायला लागलं की आता आपल्याला आजूबाजूचा कोणाचाच आधार नाहीये की मग सगळ्या गोष्टी आपोआपच संपत जातात.
अगं आई तू काय बोलतेयस? तुला खरंच वाटतं ती म्हातारी आपल्या कंट्रोलमध्ये येईल? सिरियसली? हे बघ, तिच्या हातात महत्वाची गोष्ट कुठली आहे तीच आपल्याला काढून घ्यावी लागेल. आता मला सांगा, या घराची सत्ता कोणाच्या हातात आहे? थेरडी. या घराचा सगळा कारभार तिच्या हातात आहे. आपण जर तोच काढून घेतला. अगं पण आपण हे कसं करणार आहोत? म्हणजे तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का? तर प्लीज सांग. आता काही बोलायचं नाही, करून दाखवायचं. तुम्ही फक्त बघत राहा. आजी, आजोबांना औषध दिलंय, आता ते आराम करतात. अहो लय वेळ गप्पा मारत बसलो होतो त्यांच्या संग आणि त्यांनी परत हातात हात दिला माझ्या. आजी, मी तुम्हाला म्हणलं की नाही, 100% थोड्या दिवसात आजोबा स्वतःच्या पायावर उभं राहतात की नाही बघाच तू. आजी काय झालं? तुला खरंच सांगते कमळे, मला असं खूप मनापासून वाटतं, माझी मोठी नात असती ना तुझ्यासारखीच असते. अशीच समजूतदार, कष्टाळू, स्वाभिमानी, कायम दुसऱ्यांचा विचार करणारी, मनाने खूप श्रीमंत. कमळी, तुझं आणि माझं रक्ताचं नातं नाही, पण तरी मी तुला माझी नातच मानते. रक्ताचं नातं देव देतो, पण मनाने जुळलेलं नातं माणूस कमावतो. तू हे नातं कमावलेलं आहेस. मला त्या दिवसाचं राहून राहून खूप वाईट वाटतं. मला काय झालं होतं त्या दिवशी माहीत नाही. माझं डोकंच ठिकाणावर नव्हतं. मी तुला या घरातून बाहेर काढलं होतं, पण कमी, तू जरी खोटी नात म्हणून आली होतीस तरी खरे नात सुद्धा लावणार नाही ग. एवढा जीव लावलास तू आम्हाला. तू मला आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद दिलास कमी. आजी, ते म्हणतात का नाही, जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय. आता त्या दिवशी ते सगळं घडलं नसतं तर आज आपलं नातं एवढं घट्ट असतं का? आणि माझं तुम्हाला आजी म्हणणं कधीच बदलणार नाही, मग ते कुणाला आवडो नाही आवडो.